नमस्कार, मी योगेश रांगणेकर. वलयांकित मालिकेत आपलं मनापासून स्वागत. नावावरूनच तुम्हाला कल्पना आली असेल, वलयांकित पॉडकास्ट याचा अर्थ वलयांकित पॉडकास्टमध्ये एखाद्या वलयांकित व्यक्तिमत्वाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि आजचं व्यक्तिमत्व हे तसं विशेष आहे. आजच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडक्यात सांगायचं तर आवाज की दुनिया. होय, डॉक्टर स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे असं आपल्यासारख्या अनेकांनी ऐकलं असेल. पण ह्या आवाजामागचा चेहरा काय आहे? आकाशवाणी पुणे केंद्रावरून या वृत्तनिवेदनाचा हा आवाज जो आहे, हा आवाज, ते व्यक्तिमत्व काय, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय डॉक्टर स्वाती महाळंक यांना. नमस्कार. नमस्कार. त्यांची तुम्ही संवाद साधता, ज्या शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, आणि दुसरीकडे पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयातल्या MBAच्या मुलींनाही तुम्ही गाईड करताय. दोघांची वेगवेगळी टोक आहेत, पण या महिला सक्षमीकरण हा तुमचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. या दोन्ही स्तरात, म्हणजे आता त्या शेतमजूर महिलेचे आव्हानं वेगळे आहेत, MBAच्या मुलीसमोर करिअरचे वेगळे आहेत, हे दोन्ही टोकं कशी हँडल करता तुम्ही? नाही, याच्यासाठी तुम्हाला जागा राहावं लागतं, टिपत राहावं लागतं की काय वेगळं आहे. कारण म्हणजे कुठलाही प्रवास सुरू करायचा असेल तर ग्रामीण भागातल्या महिलेचा प्रवास कुठनं सुरू होणार, तो तिचा बिंदू वेगळा असतो. MBA होणारी जी मुलगी असते ती त्या बिंदूपासनं आणखी काही पायऱ्या वर आलेली असते आणि तिथून तिचा करिअरचा किंवा अर्थार्जनाचा नवा टप्पा सुरू होणार असतो. मी काय करू शकते हे तिला माहिती झालेलं असतं, पण त्यातलं नेमकं 10 गोष्टींमधलं माझं क्षेत्र कुठलं आणि त्यात मी यशस्वी कसं व्हावं, हा गुरुमंत्र तिला हवा असतो. त्यामुळे तिचा प्रवास तिथून पुढे सुरू होतो. माझ्या सुदैवाने माझ्या करिअरमध्ये मी हे सगळं केलेलं आहे. पण तुम्ही अधिकारांना त्या अनुभवात सांगू शकता. मी बाई म्हणून आव्हानं काय येतात हेही मी अनुभवलेली आहे. त्यामुळे मी मुलींना किंवा बायकांना सांगताना हेही सांगते की बघा बरं का, तुम्ही आता बाजारात उभं राहताय, तुमची विक्री चांगली होतीये, पण एखाद वेळेला गावातली टगी पोळं त्रास सुद्धा देतील बरं का. त्यामुळे काळजी घ्यायची, सगळं सांगायचं नाही. पैसे मिळाले स्टॉलवर तरी डबा कुठेतरी ठेवलाय, तुम्ही दुसरीकडे फिरताय, असं करायचं नाही. तर पैसा ठेवायला सगळ्यात चांगलं काय, किती मोठ्या तिजोऱ्या येऊ दे, किती मोठ्या पिगी बँक असू दे, आपली चंची कमरेची ही सगळ्यात सेफ जागा असते. बायच्या चंचीला कोणी हात लावायला बघत नाही, सगळं सरसकट. ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या की त्यांना असं वाटतं की अरे आहे की माझ्याकडे, माझ्या लक्षातच नव्हतं आलं, असं म्हणून त्या बायका ते वापरायला लागतात. माध्यमांच्या सगळ्या गर्दीमध्ये, नेटवर्कमध्ये आजही तुमचं आवडीचं माध्यम कुठलं आहे आणि आता सोशल मीडिया जो भारतोय याबद्दल काय सांगा? तुम्हाला जर नेमकं माहिती असेल की यातलं मी काय बघायचंय आणि त्याचा मला काय उपयोग होणार आहे, तर या सोशल मीडियासारखा चांगला शिक्षक नाही. मी रमते ती मी मनापासून आकाशवाणीमध्ये रमते. नभोवाणी हे माध्यम माझं अत्यंत आवडतं माध्यम आहे. मी दृश्य माध्यमातही काम केलं, श्राव्य माध्यमातही करते, छापील माध्यमातही केलं, वेबच्या ह्याच्यामध्येही करते, पोर्टल्ससाठी वगैरे. पण छापील ह्याच्यामध्ये अजूनही मर्यादा आहे की वाचता यावं लागतं तुम्हाला. अजूनही आपला देश 100% साक्षर नाही, म्हणजे तुम्ही कुठपर्यंत पोहोचणार आहे ना, मर्यादा आहे. श्राव्य माध्यमाच्या बाबतीमध्ये म्हणजे लिहिण्या वाचण्याचा प्रश्न येत नाही, पण ती यंत्रणा जी आहे ती 100% भारतामध्ये पोहोचलेली नाहीये, भारतातल्या खेड्यापाड्यापर्यंत. त्यातनं खेड्यापाड्यातही पोहोचले, पण आपल्याकडे वाड्या, वस्त्या, पाडे असे अनेक आहेत की जिथपर्यंत ही क्रांती नाही गेलेली अजूनही, तरीही मर्यादा येते. नभोवाणी हे एकमेव माध्यम असं आहे की जे 100 पैकी 99% जन समुदायापर्यंत पोहोचलेलं आहे. ओरिसामधल्या केंद्रपाडा गावातला एक फोटो माझ्याकडे आला होता. केंद्रपाडा हे जे गाव आहे ना, त्याचं वैशिष्ट्य आहे, हे संपूर्ण गाव संस्कृत मध्ये बोलतं. अच्छा. हो. तर या गावातला एक फोटो आला होता आणि एक मोठं झाड, त्या झाडाला पार बांधलेला होता आणि त्या पारावरती अक्षरशः शेकडो माणसं बसलेली आणि मध्ये छोटा ट्रान्झिस्टर ठेवून ही माणसं मन की बात ऐकत होती. वा वा. म्हणजे नभोवाणी कुठपर्यंत पोहोचलेली आहे. मला जे नभोवाणी जवळचं माध्यम वाटतं किंवा आपली आकाशवाणी ती ह्यासाठी वाटते की
साक्षर असो, निरक्षर असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, गरीब असो, श्रीमंत असो, उच्चभ्रू असो, सर्व वर्गात सर्व स्तरातल्या लोकांच्या मनापर्यंत पोचलेलं माध्यम हे नभोवाणी आहे. बहुजन हिताय. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. Correct. त्यामुळे मला नभोवाणी हे माध्यम मनापासून आवडतं. बरं. म्हणून मी पीएचडी करण्यासाठी सुद्धा नभोवाणी हा विषय निवडला, वा. आकाशवाणी हा विषय निवडला. त्याचं कारण ते. वा, मनापासून आवडते. होय. मॅडम, तुमच्या या माध्यमांच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठमोठी माणसं तुम्हाला भेटली, जवळनं त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली, वेगवेगळ्या विचारधारांची होती, अनेकांसोबत तुम्ही काम केलं. हा अनुभव काय होता? हा अनुभव विलक्षण आहे, मोठा आहे खूप, आणि मला असं वाटतं समृद्ध करणार आहे. म्हणजे अगदी राष्ट्रपतींसोबतही तुम्ही काम केलंय, प्रतिभाताईंसोबतही तुमचं होय. पुस्तक असं. होय. आणि प्रतिभाताईंच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालन मी केली, त्यांच्या कार्यक्रमांना दुभाषी म्हणून मी काम केलं. अनेक क्षेत्रातली अनेक मोठी माणसं भेटली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या विचारधारांची पण होती. या सगळ्यामध्ये मी म्हणजे एकच पथ्य कायम पाळते. मी कुठल्या विचाराची किंवा माझी विचारधारा कुठली आणि त्यांची कुठली, या ह्याच्यामध्ये मी पडत नाही. मी ज्या कामासाठी गेले ते काम मन लावून करायचं, चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न करायचा, तो माणूस समजून कसा घेता येईल याचा प्रयत्न करायचा. असं झालं की माणसांच्या मनातली ही विचारधारांच्या भिंती, विचारांच्या किंवा मतभेदांच्या भिंती ह्या गळून पडतात आणि माणसं म्हणून वागायला लागतात एकमेकांची. असं वाटतं की माझ्या व्यक्तिमत्वात जी काही थोडीफार समृद्धी आली त्याला कारण ही माणसं आहेत. त्यांच्याकडनं गोष्टी ज्या बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या, काही गोष्टी शिकल्या मी, त्याच्यातनं मला समृद्धी येत गेली. मीडियामध्ये विशेष करून जर ही जेनझी कोणी येऊ इच्छित असेल किंवा आम्हाला मीडियात करिअर करायचंय, पण ह्या पिढीला खूप रिझल्ट फास्ट हवे, या पिढीला तुम्ही काय सांगाल? सगळ्यात काळामध्ये सगळ्यात आकर्षण वाटावं असं क्षेत्र प्रसार माध्यमांचंच आहे. त्यामुळे यायला काहीच हरकत नाही. रोज नवीन काहीतरी होतं आहे, रोज नवीन घडतं आहे, नवं तंत्रज्ञान येतं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी करायला वाव आहे आपल्याला. खूप घाईमध्ये खूप गोष्टी मिळवण्याच्या नादामध्ये जेनझीच्या हे लक्षात येत नाही की तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग असावं लागतं. त्यामुळे मी त्यांना सांगेन की ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि काहीही झालं, काळ कितीही बदलला, इलेक्ट्रॉनिक माध्यमं आली, अजून AI आहे, आता आणखीन नवीन काय चॅटबॉट सारख्या गोष्टी आल्या, ChatGPT सारख्या गोष्टी आल्या, पण तरी सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे, खऱ्या पत्रकारितेची सुरुवात ही प्रिंट मीडियापासून होते. त्याच्यासाठी तुम्हाला जे काही लिहावं लागतं, लिहिण्याची सवय करून घ्यावी लागते, त्यासाठीचा अभ्यास करावा लागतो, ती तुमची खरी पायाभरणी असते. येस मॅडम, आता पत्रकारितेच्या व्यतिरिक्त साहित्यातही तुमचं काम आहे आणि साहित्य क्षेत्रात नुकतीच एक महत्वाची जबाबदारी तुमच्याकडे आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह म्हणून तुम्ही ती जबाबदारी स्वीकारली. 100वे साहित्य संमेलन देखील आहे, त्या अनुषंगाने काय सांगाल? खरं तुम्ही म्हणला तसं खूप मोठी जबाबदारी आहे आणि अत्यंत चुरशीच्या अटीतटीच्या निवडणुकांमध्ये आमचं पॅनल निवडून आलं आणि त्यातलं हे दुसऱ्या क्रमांकाचं मोठं पद अध्यक्षपदानंतरचं माझ्याकडे आलेलं आहे. त्यामुळे खरंच खूप मोठी जबाबदारी आहे. आणि तुम्हाला म्हणलं तसं साहित्य आणि पत्रकारिता हे हातात हात घालून जातात. त्यामुळे त्याचं मला काही ताण किंवा हे नव्हतं की मग ना हे यापूर्वीही साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर काम केलेलं आहे. त्यामुळे तिथे काम कसं चालतं, काय करावं लागतं, तिथली आव्हानं काय, या गोष्टींची माहिती होती. त्या पद्धतीने आता सुरू केलेलं आहे काम. आणि 100वे संमेलन अधिक चांगलं कसं करता येईल, म्हणजे काय म्हणायचं त्याला की पुण्यामध्ये मुळामध्ये मराठीमध्ये म्हणजे कुठल्याही इतर भाषांमध्ये अशा पद्धतीची संमेलनं होत नाही, फक्त मराठीमध्ये असं संमेलन होतं. आणि त्यातनं आता हे 100वे संमेलन आहे. या संमेलनाची सुरुवात पुण्यामध्ये झाली. पहिलं संमेलन पुण्यात झालं म्हणून आम्ही 100वी पुण्यातच घेणार आहोत. आणि या सगळ्यामध्ये ते जितकं जास्तीत जास्त चांगलं होईल. दरम्यानच्या काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे अभिजात भाषा म्हणून आता समोर असलेली आव्हानं किंवा करण्याची कामं ही अधिक मोठी आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने सकल मराठी जन
कशा पद्धतीने त्यात सामावून घेता येतील. म्हणजे प्रत्येक जण स्टेजवर असला पाहिजे असं नाही, पण त्यांनी निदान तिथे उपस्थित राहून त्याला आस्वाद घेता आला पाहिजे. एकाच वेळेला जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी माणसांपर्यंत हे संमेलन कसं पोहोचेल या सगळ्याचा प्रयत्न आम्ही प्रचंड प्रमाणात करतो आहोत. आणि त्यासाठी आम्ही आता 100 संमेलनांच्या आधीची 99 संमेलनं याचं प्रतीक म्हणून 99 नांदी संमेलनं आम्ही 99 ठिकाणी घेतो आहोत. अच्छा. हो, आता त्याला 14 ऑगस्ट पासून सुरुवात होईल. वेगवेगळ्या ठिकाणी ती घेणार. होय, जिथे आतापर्यंत संमेलनं झाली त्या सर्व ठिकाणांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. अच्छा. पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आम्ही घेणार नाही, याचं कारण मुंबईमध्ये 6 संमेलनं झालेली आहेत. पुण्यामध्ये होणार हे 14वं संमेलन असेल. त्यामुळे पुण्यात आम्ही वेगळं नांदी संमेलन फक्त शुभारंभ आम्ही पुण्यातनं करणार ह्यासाठी की पुण्यातनं सुरुवात झाली होती. पहिलं संमेलन पुण्यात झालं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली. तेव्हा त्याला साहित्य संमेलन नाही म्हणायचे, त्याला ग्रंथकार संमेलन म्हटलं जायचं. त्यामुळे आता 100व्या याच्यातलं पहिलं नांदी संमेलन हे पुण्यामध्ये होईल 14 ऑगस्टला. आणि बाकी मग देशभरात जिथे जिथे संमेलनं झाली त्या सर्व ठिकाणी जाऊन आम्ही 99 संमेलनं करणार आहोत. ते तिथल्या लोकांना समाविष्ट करून घेणार, तिथले विषय त्याच्यामध्ये येतील, तिथले वक्ते त्याच्यामध्ये येतील. आम्ही पुण्यातनं काही कार्यवाह मंडळी तिथे आवर्जून जाणार, त्यांचं मराठी समाज म्हणून काय म्हणणं आहे हे ऐकून घेणार, त्यांना पुण्यात येण्याचं निमंत्रण देणार. असा सगळा भरगच्च कार्यक्रम आहे. येस मॅडम, वलयांकितच्या पॉडकास्ट मालिकेमध्ये तुम्ही आला, तुमचा सगळा प्रवास करिअर विषयी जेनझीला तुम्ही गाईड केलं, साहित्य परिषदेच्या कामाबद्दल तुम्ही आता सांगितलं. मुलाखतीच्या शेवटी प्रश्न विचारताना मला आवडेल, इथून पुढं तुमच्या समोर काय स्वप्न आहेत आणि पुढे तुमची वाटचाल आणखी कशी असणार आहे त्याबद्दल काय सांगाल आणि श्रोत्यांना काय सांगाल? मी स्वतः आतापर्यंत कुठलीच वाटचाल अशी ठरवून केली नाही. म्हणजे जे जसं समोर आलं तसं मी स्वीकारत गेले आयुष्य. त्याच्यामध्ये चढ उतार अनेक आले, आव्हानं आली, टक्के तोडपे खायला लागले, पण जे जसं सामोरं आलं त्यात जसं समोर आलं तशी मी सामोरे गेले या सगळ्याला. त्यामुळे या पुढच्या काळासाठी पण असं काही ठरवून नाही ठेवलेलं की हे अमकच करायचं आहे. फक्त आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये जे जे मला मिळालं ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्या चांगल्या गोष्टी वाटल्या की ज्याच्यामुळे त्या इतरांना दिल्या, पोहोचवल्या त्यांच्यापर्यंत, तर त्यांचंही आयुष्य अधिक समृद्ध होईल असं वाटलं, त्या गोष्टी देत गेले. या पुढच्या काळातही माझी इच्छा तीच असणार आहे की माझ्या गाठीशी 4 चांगल्या गोष्टी याव्यात आणि त्या मला लोकांपर्यंत पोहोचवता याव्यात. म्हणजे आजपर्यंत माझ्या माध्यमातून, माझ्या मार्फत जे काही एक आनंद, समाधान देण्याचा प्रयत्न केला, ते समाधान अधिक मोठ्या प्रमाणामध्ये देता यावं. मी समाधानी आहे, तोच समाधानीपणा अजून 4 लोकांच्या जीवनामध्ये आला तर माणसाच्या आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं. त्यामुळे हे समाधान लोकांपर्यंत देता यावं, लोकांपर्यंत पोहोचवता यावं, एवढीच इच्छा. जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, असं इमारत फळा आली सारखं व्यक्तिमत्व आहे मॅडमचं. वलयांकित कार्यक्रमात तुम्ही आला मॅडम, मनापासून धन्यवाद. आणि श्रोत्यांनो, या मालिकेमध्ये आज आपण डॉक्टर स्वाती म्हाळंग यांचं जीवनचरित्र, त्यांचं काम याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ही मुलाखत कशी वाटली नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.